नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनर ATP 2024 च्या बॅचमध्ये। मित्रांनो, लास्ट व्हिडिओपासनं आपण एक प्रीवियस इयर क्वेश्चनची व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये सुरुवातीला आपण 2018 चे जे काही क्वेश्चन असतील म्हणजे 2018 चा जो काही क्वेश्चन पेपर होता ATP चा, त्याबद्दल आपण डिटेल्ड मध्ये त्याचे ऑप्शन्स आणि त्याची MCQ का बरं तोच असायला पाहिजे हे स्टडी करतोय। ओके, त्या संदर्भात हा त्याचा तिसरा पार्ट आहे, म्हणजेच ऑलरेडी 2 व्हिडिओज तयार झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ज्या मित्रांनी ते व्हिडिओज बघितले नसेल त्यांनी त्यामधनं एकदा गो थ्रू करावं। ओके, आजचा जो पार्ट आहे हा आजचा थर्ड पार्ट आहे। ओके, दिस इज द थर्ड पार्ट, म्हणजेच काय आज जे आहेत हे क्वेश्चन नंबर 38 पासून आपण चालू करतोय। सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे तर पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, which of the following survey is not to be carried out for the preparation of regional plan? खालीलपैकी कोणता एक आहे की जो सर्वे रिजनल प्लान मध्ये आपण कॅरीड आउट करत नाही? बघा, पहिली गोष्ट जिओग्राफिकल सर्वे जो आहे, ज्या वेळेला आपण एखादा रिजन डिफाइन करतो किंवा ज्या वेळेला आपण एक रिजन डिसाइड करतो त्यावेळेला जिओग्राफिकल सर्वे प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल। त्यामुळे तो जिओग्राफी सर्वे करणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे हा सर्वे इट इज द पार्ट ऑफ रिजनल पार्ट। नेक्स्ट, डेमोग्राफिक सर्वेचा जर विचार केला तर तिथे असणारा जो काही पॉप्युलेशन आहे, तिथे असणारा जो काही समाज आहे, सोसायटी आहे, त्याचा सुद्धा सर्वे तुमच्याकडे असणं हे महत्त्वाचं असते। त्यामुळे डेमोग्राफिक सर्वे सुद्धा इम्पॉर्टंट आहे रिजनल पार्ट ऑफ व्ह्यू। ओके, अँड द थर्ड इज नथिंग बट द स्टॅटिकल आस्पेक्ट ऑफ मेजर फॅसिलिटीज अँड रिसोर्सेस। ज्या वेळेला आपण रिजनल प्लान तयार करतो त्यावेळेला त्याचा होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे हा विचार त्यामध्ये असतो। त्यामुळे काय की तिथे असणारे अवेलेबल रिसोर्सेस कोणते आहेत किंवा त्या बेसिसवर कोणता प्लान तिथे आपण इम्प्लिमेंट करू शकतो हे महत्त्वाचं असते। त्यामुळे 1, 2, 3 हे तिन्ही ऑप्शन्स इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे ऑप्शन 4 ट्रिग्नोमेट्रिक सर्वे हा कोणत्याही केसमध्ये म्हणजेच काय रिजनल प्लान पार्ट ऑफ व्ह्यू, डेव्हलपमेंट प्लान व्ह्यू आणि टाउन प्लॅनिंग स्कीम या तिन्ही केसमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक सर्वे कधीही करत नाही किंवा त्याला आपण आपल्या कंडिशनमध्ये अज्युम करत नसतो। त्यामुळे हा सर्वे इम्पॉर्टंट नाही, म्हणून 38 ला ऑप्शन 4 जे आहे हे करेक्ट येणार। क्लिअर? त्यानंतर जो नेक्स्ट MCQ आहे 39 काय सांगतोय बघा, in regard to deciding the market value of a property, 2 of the following statement is correct. बघा, मार्केट व्हॅल्यू डिसाइड करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टी करेक्ट आहेत? बघा, पहिली आहे इट इज रिलेव्हंट टू टेक इनटू कन्सिडरेशन हाऊ परचेसर इंटेंड्स टू यूज ऑफ दॅट प्रॉपर्टी। चुकीचं आहे। तुम्ही विकणाऱ्या प्रॉपर्टीला तो जो परचेसर आहे तो कोणत्या पद्धतीत यूज करेल, त्याचं इंटेन्शन काय, त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे? बरोबर, म्हणजेच काय तुम्ही प्रॉपर्टी विकल्यावर तो तिथे काय करतो, कमर्शियल करतो, रेसिडेन्शियल करतो, इंडस्ट्रियल करतो, त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं नाही। तुम्हाला फक्त काय तो प्लॉट विकणे, ती प्रॉपर्टी विकणे याच्याशी घेणं देणं आहे। म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे। बरोबर। सेकंड थिंग, सेंटिमेंटल व्हॅल्यू टू द व्हेंडर शुड नॉट बी अकाउंटेड फॉर। बघा, म्हणजेच काय मार्केट व्हॅल्यू डिसाइड करताना कधीच सेंटिमेंटल व्हॅल्यू ज्या असतात ह्या डिसाइड करायच्या नसतात किंवा सेंटिमेंटल व्हॅल्यूला मार्केट व्हॅल्यूशी कम्पेअर करायचं नसते। कारण ज्या वेळेला सेंटिमेंटल व्हॅल्यू येणार त्यावेळेला 100% तिथे सेंटिमेंट यूज केले जातात किंवा मोनोपोली होत असते। त्यामुळे काय मोनोपोली व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू बोथ आर डिफरंट। कारण की मोनोपोली व्हॅल्यू जी आहे ती कायम मार्केट रेट पेक्षा वर असते। त्यामुळे मार्केट रेटला ज्या वेळेला आपण कम्पेअर करतो, डिसाइड करतो, त्यावेळेला सेंटिमेंटल अजिबात लक्षात घ्यायचे नसतात किंवा सेंटिमेंटल व्हॅल्यू त्यामध्ये अज्युम करायची नसते। त्यामुळे क्वेश्चन बी जो आहे हा करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं पहिला आन्सर आहे। आणि जर का तुम्ही आन्सर मध्ये बघितलं, असे क्वेश्चन मी ऑलरेडी तुम्हाला सांगत आलोय, मागच्या 2 व्हिडिओज मध्ये पण सांगितलं, पेपर सॉल्व करताना आपल्याला 36 सेकंद लक्षात ठेवायचे आहेत। किती? 36 सेकंद। त्यामुळे तो विचार प्रॉपरली करा की 36 सेकंद मध्ये आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे। त्यामुळे शॉर्टकट मध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे। त्यामुळे ऑप्शन बी
यामध्ये दिसतोय, म्हणून क्वेश्चन ऑप्शन जो आहे 2 हा बरोबर असणार आहे. सोबतच डिस्क्रिमिनेशन ऑफ वेंडर इज टू बी इग्नोर्ड, म्हणजेच जो काही विकणारा आहे त्याची जी काही परिस्थिती आहे, अनावस्था जी असेल ती इग्नोर करायची असते. हे सुद्धा करेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळे बी आणि डी, सो बी आणि डी ऑप्शन 2 मध्ये आहे, म्हणून 39 ला सेकंड ऑप्शन इज करेक्ट. सेकंड MCQ इज करेक्ट. क्लिअर. नेक्स्ट मित्रांनो 40. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड फॉर ट्रॅफिक काउंट्स. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ ट्रॅफिक काउंट. खालीलपैकी कोणती मेथड ही ट्रॅफिक काउंटची नाही. मॅन्युअल मेथड, आपण मॅन्युअली मेथड मध्ये काय करतो मित्रांनो की ट्रॅफिक काउंट मेजर करू शकतो, बरोबर आहे. ज्यामध्ये आपण व्हॉल्यूम डेन्सिटी वगैरे जो सर्वे कॅरिड आउट केलेला असेल आपल्या इंजिनिअरिंग मध्ये किंवा आर्किटेक्चर मध्ये, त्यावेळेला आपण मॅन्युअल मेथडनेच केलं होतं, बरोबर आहे. नेक्स्ट जिओमेट्रिकल इन्क्रीज मेथड. जर का तुम्ही जिओमेट्रिकल इन्क्रीज मेथडला जर का बघितलं तर ही पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड आहे. ही कोणत्यासाठी आहे? दिस मेथड, हे पण लक्षात ठेवायचं, दिस मेथड इज यूज फॉर द पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड. लक्षात ठेवा. ओके, कुठेतरी कामात येणारच. सो ही पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड आहे. थर्ड ऑटोमॅटिक डिव्हाइस. Automatic device, it is the method of traffic count. And last is the moving observer method. हे पण तुम्हाला माहिती आहे, मूव्हिंग ऑब्झर्वर मेथड आपण टॉप व्ह्यू वरनं नंबर ऑफ व्हेकल्स ज्या आहेत त्या काउंट करतो. सो या तिन्ही मेथड म्हणजे 1, 3 आणि 4 दीज आर द मेथड्स ऑफ ट्रॅफिक काउंट. म्हणजे जिओमेट्रिकल इन्क्रीज ही जी आहे, जिओमेट्रिकल इन्क्रीज मेथड जी आहे ही मेथड पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड आहे. त्यामुळे ट्रॅफिक काउंटची मेथड नाही, म्हणूनच ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. म्हणजे MCQ 40 जो होता त्यासाठी ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट होता. जिओमेट्रिकल इन्क्रीज मेथड हे करेक्ट ऑप्शन होतं. क्लिअर. नेक्स्ट, रेंट फिक्स्ड और अ परमिसिबल अंडर द प्रोव्हिजन ऑफ लॉ इज. बघा, एक वर्ड लक्षात ठेवायचं आहे, द रेंट फिक्स्ड और परमिसिबल अंडर द प्रोव्हिजन ऑफ लॉज. हा लॉ वर्ड आला की लक्षात ठेवायचं की लॉ दिसतोय त्यावेळेला कायम हा स्टँडर्ड रेंटच असतो. स्टँडर्ड रेंट इट इज ऑलवेज रिलेटेड टू द ऍक्ट, इट इज ऑलवेज रिलेटेड टू द लॉ. बघा काय म्हणतोय बघा. सो स्टँडर्ड रेट म्हणजे काय असतो? अ रेंट विच कॅन बी लॉफुल्ली चार्ज. ओके, जो स्टँडर्ड रेट असतो हा लॉफुल्ली आपण चार्ज करत असतो. त्यामुळे ज्या वेळेला लॉ, ऍक्ट, लीगल वर्ड्स येतील, ज्या वेळेला असे लीगल वर्ड्स येतील त्यावेळेला समजून जायचं की तो कोणता रेंट आहे मित्रांनो? स्टँडर्ड रेंट आहे. लक्षात आलं? कारण की लीज रेंट, रॅक रेंट, हेड रेंट यांच्या डेफिनेशन्स पण वेगळे आहेत. पुढे बघूया हवं तर, जर का याच्यावर MCQ आलेत तर. सो ज्या वेळेला लॉ, ऍक्ट असे वर्ड येतील ज्याला लीगल वर्ड्स म्हणतो, त्यावेळेला जो रेंट फिक्स केला जातो त्याला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड रेंट म्हणत असतो. क्लिअर. नाव सो ऑप्शन 4 इज करेक्ट फॉर द MCQ 41. 41 ला 4 इज करेक्ट. ओके, अँड द नेक्स्ट इज 42. नेक्स्ट आहे 42. काय बोलतोय? द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग विच हॅज आउटलिव्ड इट्स युजफुल स्पॅन ऑफ लाईफ अँड हॅज बिकम द युजलेस द लाईफ. बघा, जर का या क्वेश्चनला बरोबर वाचाल तर काय होऊ शकते? व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग विच हॅज आउटलिव्ड इज युजफुल स्पॅन ऑफ लाईफ, इथपर्यंत जर का विचार केला तर 2 ऑप्शन आपल्याकडे बरोबर येतात. 2 ऑप्शन्स दिसतात. रिप्लेसमेंट व्हॅल्यू बिलकुल नाही आहे, बुक व्हॅल्यू पण नाही आहे, बरोबर आहे, याच्यावरनं समजत आहे. पण इट माइट बी अ सॅल्वेज व्हॅल्यू असू शकते किंवा जंक व्हॅल्यू असू शकते. जंक व्हॅल्यूलाच आपण दुसऱ्या लँग्वेज मध्ये आपण स्क्रॅप व्हॅल्यू पण बोलतो. ओके, इट इज ऑल्सो द स्क्रॅप व्हॅल्यू, यालाच आपण स्क्रॅप व्हॅल्यू बोलणार. सो इथपर्यंत काय म्हणतात? बिल्डिंग युजफुल स्पॅन जो आहे तो संपलाय, युजफुल स्पॅन तो संपलाय. इथपर्यंत जर क्वेश्चन असेल तर सॅल्वेज व्हॅल्यू बरोबर होता. पण पुढे त्यांनी काय म्हटलंय? अँड हॅज बिकम अ युजलेस, हॅज बिकम द युजलेस. त्याचा वापर पण तुम्ही करू शकत नाही. सो इट इज द स्क्रॅप व्हॅल्यू. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा वापर करणं पॉसिबल नाही, ती युजलेस होते किंवा आउट ऑफ द यूज जाते,
त्याला आपण काय बोलतो, त्याला आपण जंक व्हॅल्यू म्हणतो किंवा स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतो. बट इन केस एखादी त्याचा स्पॅन संपला आहे, एखाद्याचा लाईफ स्पॅन संपला आहे, बट स्टील एक ऑब्विसली हा एक मोबाईल आहे, याचा स्पॅन संपला आहे म्हणून मला वापरायचा नाही आहे, हा मोबाईल मला वापरायचा नाही म्हणून मी काय करतो, हा दुसऱ्या कोणाला तरी विकतो. माझ्यासाठी लाईफ स्पॅन संपला पण दुसऱ्यासाठी आहे, तो त्याचा यूज करतोय कसा तरी, म्हणजेच काय त्याला बोलतो आपण सॅल्वेज व्हॅल्यू. त्याला काय बोलतो आपण, सॅल्वेज व्हॅल्यू. बट याचा अर्थ काय झालं की त्याचा युजलेस आहे, तो युजलेस आहे, त्याचा वापरही कोणी करू शकत नाही, अशा केसमध्ये आपण त्याला स्क्रॅप म्हणून ओळखतो. म्हणजेच काय, जंक व्हॅल्यू ऑर द स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजेच क्वेश्चन 42 ला ऑप्शन 3 जो आहे तो करेक्ट येतो. क्वेश्चन 42 ला ऑप्शन 3 जो आहे तो करेक्ट आहे. क्लिअर? आय होप मित्रांनो की तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल, तुम्हाला समजत आहे. तुमच्या कमेंट्स काय असतील त्या खरंच नक्की सांगा आणि आपण आजच्या व्हिडिओ सिरीजमध्ये थांबू. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये पुढचे क्वेश्चन नंबर 43 पासून घेऊन. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू गाईज.